नीट पेपर फुटी प्रकरणी आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतलेली आहे। राहुल गांधींसह अखिलेश यादव यांनी सुद्धा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली आहे। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी ओम बिर्ला यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। आपण पाहिलं की राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर जे आंदोलन केलं त्यांना अटक झाली, त्यांना दुखापत झाली आणि त्यानंतर ओम बिर्लांची त्यांनी भेट घेतलेली आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, इतक्या दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे वेगळं वळण घेतं हे आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवर सगळी सूत्र हातात राहुल गांधी यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी इतक्या सक्रिय झालेले आहेत आपण पाहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतलेली आहे आणि काय मागणी करतात, काय बोलणं होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतलेली आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आपण पाहिलं की सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सपोज केलेली होती, मात्र या आंदोलनाचा एकही मुद्दा त्या एक्सपोजमध्ये नव्हता। त्यानंतर आता काहीतरी कठोर निर्णय व्हावा अशी प्रत्येक आंदोलकांची मागणी असताना आता जी ही भेट होते ती बरीच लक्षवेधी मानली जाते। राहुल गांधी आणि ओम बिर्ला यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे काही वेळातच समजेल। ताजे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू। पुढारी न्यूजवर तुम्ही सगळे ताजे अपडेट्स आत्तापर्यंत आंदोलनाचे पाहताय आणि या संदर्भात आपण आणखी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, निर्णय होईल, काहीतरी चर्चा होईल ही अपेक्षा व्यक्त होत असताना आता राहुल गांधी आणि ओम बिर्ला यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं? ही संसदीय दलाचे जे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, अखिलेश यादव आहेत, यांची जी भेट झालेली आहे ही भेट संसदेतील कोंडी संपवण्यासाठी आहे। संसदेमध्ये या विषयावरती चर्चा अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही भेट असल्याची माहिती मिळते, कारण यामध्ये अखिलेश यादव त्याचबरोबर सुप्रिया सुळे या देखील या भेटी दरम्यान उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी या संदर्भामध्ये सरकारच्या स्तरावरती लोकसभेमध्ये चर्चेची मागणी केलेली आहे आणि ही चर्चा नक्की कशा पद्धतीने असणं अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून ही चर्चा झाली असल्याची माहिती आहे। कारण ओम बिर्ला तशाही पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही। त्यामुळं जर पाहिलं गेलं तर लोकसभेतील कोंडी तोडण्यासाठी ही भेट असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। या भेटीमधून संसदेतील कोंडी सोडून चर्चा होणं अपेक्षित आहे, त्या दृष्टिकोनातून ही भेट झाल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नीटच्या पेपर फुटी प्रकरणी आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, कारण की जिथपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे, लोकसभा आणि राज्यसभा बरखास्त होतीये, स्थगित होतीये, कोणतीही ठोस चर्चा होत नाही, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते।